नमस्कार मित्रांनो, वचन दिले तू मला या मालिकेचे आजपासून प्रेक्षकांनो मी तुम्हाला सगळेच अपडेट, सगळे एपिसोड रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न करणार आहे. तर मंडळी, मालिकेचा आजचा भाग इतका छान आपल्याला दाखवला आहे ना, शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ नक्की बघा. आणि तुम्हाला ही मालिका आवडत असेल तर चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पद्मा केससाठी ऊर्जाची तयारी इकडे चालू असते. त्या तयारीमध्ये नेमकं मध्ये मध्ये करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विजयाला मात्र शौर्य म्हणतो, मॉम अगं बस झालं, तू खूपच आता नाही ऊर्जाला त्रास देण्याचा प्रयत्न करू नको बरं, सगळं दिसून पडतंय मला. विजया आता इतकी नौटंकी करते, रडण्याचा प्रयत्न करते. वा शौर्य वा, अरे घरी आल्या आल्या या सुनेने तुझे कानं भरले तर. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य मात्र म्हणतो, आई एक गोष्ट लक्षात ठेव, ऊर्जा माझे कधीच कान वगैरे भरत नाही आहे आणि तुला मी एक गोष्ट सांगू का, तूच तिला त्रास देतेस. हे वाक्य ऐकल्याच्या नंतर विजया मात्र म्हणते, काय मी त्रास देते? खरंच मी त्रास देते ऊर्जाला? अरे काय बोलतोयस, थोडा तरी विचार कर ना. एक तर तुम्ही दोघांनी लग्न केलं, तेही मला न सांगता, माझ्या मनाविरुद्ध जाऊन. मला किती त्रास झाला असेल या गोष्टीचा विचार कधी केलायस तू? त्यावेळेला शौर्य म्हणतो, मॉम ती गोष्ट आता सोड बरं, सारखं सारखं तेच ते काय सांगतेस ग, काय अर्थ आहे का त्या गोष्टीला? त्यावेळेला विजया म्हणते, का अर्थ नाही आहे? अरे तू मला सांग ना, मला त्रास झालेला तुला दिसत नाही आहे का? तुझ्या बायकोला झालेला त्रास तुला बरोबर दिसतो रे. आणि इतक्या 27 वर्षांमध्ये मला सांग, मी तुला इतकं लहानाचं मोठं केलं, त्याचं क्रेडिट तर मला अजिबात मिळणार नाही आहे का? कोण ती कुठली 1.5 दिवसात आलेली पोरगी, तिला तू सगळं क्रेडिट देतोयस? अरे वा. शौर्य म्हणतो, मॉम असं अजिबात नाही आहे गं, पण उगाचच तू तिला त्रास नको देऊ ना. अगं पद्मा केसची हिअरिंग आहे उद्या, आणि उद्या निकाल तिच्या बाजूने लागलाच पाहिजे ना, म्हणून ती किती प्रयत्न करतेस बघते ना. तिला अडकाठी का करतेस तू, का डिस्टर्ब करतेस? विजया म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, ती लढते ना ती माझ्या नवऱ्याच्या विरोधात, आणि माझा नवरा हरलेला मला मुळात चालणार नाही आहे, कळतंय का तुला? तू एक गोष्ट लक्षात ठेव, जिंकणार तर हेच. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, कसं आहे आई, कोण जिंकणार हे महत्त्वाचं नाही आहे, तर पद्माला न्याय मिळायला पाहिजे हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तेवढ्यात आपण पाहतोय तिकडे हर्षवर्धन येतो. तो म्हणतो, विजया काय चाललंय तुझं, उगाच त्या ऊर्जाला त्रास देऊ नकोस बरं. हे वाक्य ऐकल्यावर विजया अजूनच तरफडते, तिचा इतका संताप होतो ना. तुम्ही पण मलाच बोलताय, अहो तुम्हाला काहीच कसं वाटत नाही असं बोलताना. हे वाक्य ऐकल्यावर मग मात्र हर्षवर्धनने विजयाला चांगला डोळा मारलेला असतो. मित्रांनो, हर्षवर्धन म्हणतो, चल विजया, मी तुला सांगतोय ना, ऊर्जाला अजिबात तू आता त्रास देऊ नको. विजयाच्या लक्षात आलेलं असतं की हर्षवर्धनने जाणून बुजून काहीतरी इशारा केलाय, आता इकडून चल नंतर बोलतो असं तिला खुणावलेलं असतं. आता आपण पाहतोय विजया गपचूप आपली तिकडे हर्षवर्धनच्या सोबत बेडरूममध्ये निघते. इकडे प्रेक्षकांनो, शौर्याला ऊर्जा म्हणत असते, शौर्य काय गरज होती तुला आईचं मन दुखवायची, सांग बरं, चुपचाप बसायचं रे. शौर्य म्हणतो, तू गप्प बस, मी असा तुला कोणी काही कळलं तर मी चुप बसणार नाही आहे. आई सारखं तुझ्या कामात आडवी येते ग, आज तिने हद्दच केली, तुला या केसची तयारी अभ्यास करण्यापासून रोखायचा प्रयत्न केला. हे ऐकल्यावर ऊर्जा म्हणते, हो रोखलं असेल त्यांनी, पण त्यांच्याशी बोलायची ही पद्धत नाही आहे शौर्य, त्या तुझ्या आई आहेत ना, हे तू विसरू नको बरं. शौर्य म्हणतो, नाही ग ऊर्जा, मी अजिबात विसरत नाही आहे, पण आई तुझ्याशी कशी वागते ना ते मला ना खरंच पटत नाही ग. इकडे आपण पाहतोय विजया हर्षवर्धनला बेडरूममध्ये आल्यावर म्हणते, काय चाललंय तुमचं, काय इशारा केला, तुमचं वागणं ना मला पटत नाही आहे. तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो, विजया मला कळत नाही आहे तुझं काय चाललं आहे, अगं तू का अशी वागतेस, मला सांग बरं, किती वेळा तुला मी सांगितलं आहे, तुला म्हटलं ना 10 दिवसाच्या आत तिला घराच्या बाहेर काढतो. विजया म्हणते, हो तुम्ही बोललात, पण तुम्हाला आठवण करून देते मी, 10 दिवसांमधले 5 दिवस आता खतम झालेत सर, आता फक्त 5च दिवस राहिलेत बरं का तुमच्याकडे. 5 दिवसात तुम्ही काय दिवे लावताय ना मी पण बघणारच आहे. ते ऐकल्यावर हर्षवर्धन आता मात्र बोलू लागतो, विजया हे बघ, उद्याच्या उद्या मी सगळ्या प्रकरणाचा निकाल लावतोय की नाही बघ. हे वाक्य ऐकून विजया म्हणते, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का, तुम्ही उद्याच्या उद्या ऊर्जाला घरातून बाहेर काढणार आहात? हर्षवर्धन म्हणतो, अगदी तसंच नाही, परंतु कसं आहे ना, उद्याच्या उद्या मी ऊर्जाला थोडंसं नस्तनाबूत करण्याचा प्रयत्न तर करू शकतो. तू निश्चिंत राहा, येतात 2 दिवसात तिला या घरातून स्वतःच बाहेर पडावं लागेल, मलाही तिला काढायची गरज पडणार नाही आहे ग. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जाच्या बाबतीत जे काही घडणार आहे ते सगळं विजया मात्र आता स्वप्नातच पाहते. त्याच वेळेला हरवलेली विजया मात्र हर्षवर्धन तिला आता धक्का देऊन भानावर आणतो. विजया अगं भानावर ये. ती म्हणते, काय हो, काय गरज होती, तुम्ही मला स्वप्नातून का बाहेर काढलं? मस्त स्वप्न बघत होती मी, तुम्ही त्या ऊर्जाला घरातून बाहेर हाकलत होतात, मग मी तिला चांगली लाथा मारून घराच्या बाहेर
बाहेर काढते ना बघा तुम्ही. विजया आता असे स्वप्न बघत जाऊ नको, झोप बरं, तुला हे सगळं प्रत्यक्षात मी करून दाखवतो म्हटलं ना. मग विजया छान आता विचार करत करत झोपी जाते. इकडे आपण पाहतोय हर्षवर्धन मनातल्या मनात बोलतो, उद्या तर खरंच या ऊर्जाला आता आपल्याला संपवल्याशिवाय, तिला हरवल्याशिवाय झोप लागणार नाही आहे. आणि आपण पाहतोय प्रेक्षकांनो, दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ऊर्जा उठून सगळी तयारी करते, देवपूजा करते. ऊर्जाने आपली सगळी तयारी आता फायनल केलेली असते, कोर्टात जायची तयारी केली. आणि इकडे मात्र आता हर्षवर्धनचा मुलगा शौर्य हा बोलतो, चला ऊर्जा मॅडम, मी सुद्धा तयार आहे, आपण दोघं लवकरच कोर्टात पोहोचूया. आता सकाळचे 7:30-8 वाजलेले असतात. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, हर्षवर्धन विजयाला म्हणत असतो, चल विजया, मला सुद्धा आता आवरायचे, आता मला तयारी करावी लागेल. विजया म्हणते, ठीक आहे, तुम्ही करा पटपट, मी तुमच्यासाठी चहा नाश्ता आणते. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणतात, अगं आधी त्या ऊर्जाला कोणत्या तरी कामात अडकवून ठेव, म्हणजे ती कोर्टामध्ये पोहोचणार नाही, उशिरा तरी येईल ना, काहीतरी गेम कर आता तिचा. विजया म्हणते, अहो हे तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही आत्ताच्या आत्ता तिला कोणत्या ना कोणत्या कामामध्ये कशी अडकवते मी बघतच राहा, 3-4 तास तिला घराच्या बाहेरच पडू देत नाही मी. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणतो, मग काही काळजीचं कारणच नाही आहे, बाकी सगळं तू माझ्यावर आता सोडून दे. तेवढ्यात आपण पाहतोय हर्षवर्धन हा इकडे थेट आंघोळीला गेलेला असतो. मग मात्र विजया ऊर्जाच्या बेडरूममध्ये येते आणि बोलते, काय गं ऊर्जा, काय चाललंय तुझं, म्हणजे लवकर उठून सुद्धा तू घरातली कामं वगैरे काही करणार नाही आहेस का. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणते, आई सांगा ना, तुम्ही काय करायचे मला सांगा, मी सगळं करेल ना. त्यावेळेला विजया आता बोलते, अगं प्रत्येक वेळेला तुला सांगावंच लागतं का, नाश्ता कर, चहा कर, स्वतःचं डोकं तुला लावता येत नाही का गं, घरात किती लोक आहेत आपल्या, त्याचा अंदाजा लाव आणि नाश्ता बनव. हे वाक्य ऐकून शौर्य मात्र लगेच येतो, आई अगं मॉम काय चालले, बस कर, ऊर्जाला कुठलं काम करायचं नाही आहे, तिला कोर्टामध्ये पोचायचे, प्लीज शौर्य, आईंशी असं बोलू नकोस बरं. ऊर्जाच त्याला उलट आता ओरडते, आई सांगा तुम्ही काय करायचं, मी करते. आपण पाहतोय मित्रांनो, विजया शौर्यकडे बघते आणि बोलते, शौर्य बाळा, मला न असं दिसते की तुझ्यापेक्षा जास्त समजूतदार तुझी बायकोच आहे. हे ऐकल्यावर शौर्य मात्र एकदम चकाकतो. तेवढ्यात आपण पाहतोय मागचा पुढचा काही विचार न करता विजयाने ऊर्जाला आता चांगले 5-6 पदार्थांची लिस्टच दिली आहे आणि हे सगळं कर आणि मग कुठं जायचं तिथं जागं बाई. मॉम हे कसं शक्य आहे, अगं एवढे पदार्थ आपण कधीच खात नाही, मग आजच कसं काय. शौर्याला कळून चुकतं की त्याची आई ऊर्जाला आता थांबवण्याचा प्रयत्न करणारे. विजया म्हणते, ऊर्जा जमणार आहे का गं बाई तुला, ती म्हणते, हो मी करते ना सगळं. ऊर्जा म्हणते, आई मी सगळं करते, काळजी करू नका. आणि विजया आता तिला म्हणते, ठीक आहे गं बाई, कर बाळा. तेवढ्यामध्ये विजया आपल्या बेडरूममध्ये जाते. खरं शौर्य म्हणतो, ऊर्जा आईचं आता जास्त होतंय, तू अजिबात ऐकू नको, तिचं काहीच ऐकू नको, चल आपल्याला कोर्टात निघायचं आहे. आणि ऊर्जा म्हणते, शौर्य अरे अजून कोर्ट उघडायला साधारण 2 ते 30 तास आहेत ना, एवढ्या वेळात निश्चिंत सगळं आपलं होईल, सगळ्यांचं खाणं पिणं बनवून सगळे आरामात नाश्ता करतील. ते ऐकून शौर्य मात्र चिडचिड करतो. इकडे मात्र प्रेक्षकांनो, ऊर्जाने फटाफट जे सांगितले ते सगळं बनवलेलं असतं. ते पाहून विजया एकदम शॉक, ती स्वतःलाच बोलते, बापरे पोरगी खरंच एकदम चंट निघाली, सांगितल्याप्रमाणे सगळंच बनवले हिने, तर चपळ आहे एकदम. इकडे मात्र सगळे आता नाश्ता करतात. त्यानंतर हर्षवर्धन लगेच आता घरातून बाहेर पडणार, तेव्हा ऊर्जा छान ॲडव्होकेटचा ड्रेस घालून हर्षवर्धनच्या समोर येते, हर्षवर्धनच्या पाया पडते. तेव्हा ते म्हणतात थांब, आणि तेवढ्यातच हर्षवर्धन मागे होतो. हर्षवर्धन म्हणतो, काय वाटतंय तुला, आशीर्वाद घेतल्याने किंवा पाया पडल्याने तू केस जिंकणार आहेस का. तेव्हा मात्र थेट ऊर्जा म्हणते, त्यातली गोष्ट नाही आहे, तसं काहीच नाही, पण मोठ्यांचा आशीर्वाद पाया पडणं हे गरजेचं आहे ना. ते वाक्य ऐकल्याच्या नंतर हर्षवर्धन म्हणतो की मी तुला सांगतोय ते ऐक. हर्षवर्धनच्या रक्ताचंच नाही आहे ते, जहागीरदारांच्या रक्तात नाही आहे एखादी केस हरणं, कळतंय का तुला. आता मात्र प्रेक्षकांनो, ऊर्जा म्हणते, सर तुम्ही काळजीच करू नका, हर्षवर्धन जहागीरदार आहात ना तुम्ही, आणि मी सुद्धा आता जहागीरदार आहे, मी तुम्हाला वचन देते आजची केस मी हरणार नाही आहे, जहागीरदारांची जिंकण्याची परंपरा मी कायम ठेवणार आहे. हे वाक्य ऐकून प्रेक्षकांनो, हर्षवर्धन आणि विजयाच्या लक्षात आलेलं असतं की ही तर ऊर्जा शौर्य जहागीरदारच आहे.
आणि हिने जरी केस जिंकली तरी मात्र आपल्या जहागीरदाराची केस जिंकण्याची परंपरा कायम राहणार आहे. आता मात्र प्रेक्षकांनो, आपण काय पाहतोय, ऊर्जाला आता शौर्य म्हणत असतो, ऊर्जा आता घरातली सगळी कामं झाली आहेत ना, चल आता तुला कोणीही अडवू शकत नाही आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर इकडून निघायला पाहिजे. शौर्याने जे वाक्य म्हटलेलं असतं त्यात टोमणं आहे हे मात्र ऊर्जाच्या सासूला म्हणजे विजयाबाईला कळलेलं असतं. लगेच विजया बोलते, शौर्य मला सांग, बायकोचा पदर धरणं आता कधी बंद करणार आहेस? एक लक्षात ठेव, बापाचं बोट सोडतोयस तू. अरे बायकोचं बोट धरू नको, बापाच्या बोटाला धरून राहा. शौर्य म्हणतो, मॉम या सगळ्या गोष्टी आता मी नंतर बोलतो हां तुझ्याशी, मी आता निघतोय, आम्हाला कोर्टात पोचायचे. त्याने चक्क ऊर्जाचा हात धरून तिला बाहेर आता नेलेलं असतं. प्रेक्षकांनो, इकडे विजयाचा प्लॅन मात्र पूर्णपणे फ्लॉप झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. ऊर्जा फायनली कोर्टाकडे जायला निघाली तेव्हा हर्षवर्धन सुद्धा बोलतो, चल विजय आलोच मी. तेवढ्यामध्ये तो सुद्धा आपल्या कारने थेट कोर्टात आता पोहोचला असतो. इकडे मात्र सध्या कोर्टामध्ये ऊर्जाला घेऊन पोहोचलेला असतो. कोर्टाचं कामकाज सुरू झालंय आणि एका बाजूला हर्षवर्धन तर दुसऱ्या बाजूला ऊर्जा जहागीरदार असते. आज कोर्टात दोन वकील एकमेकांच्या समोर उभे. मित्रांनो, दोघे सुद्धा जहागीरदार आणि दोघे सुद्धा एकाच घरातले, सासरा आणि सूनबाई. वा काय दृश्य आहे, सगळ्यांना आता चक्रावून टाकणारं असं दृश्य आपल्याला दाखवलं जाते. आता नक्की सासरा जिंकणार की सून जिंकणार हीच चर्चा कोर्टात रंगलेली असते. तेवढ्यात आपण बघतो तर काय, जज साहेब मात्र सगळ्यांना शांत करतात. कोर्ट शांत होतं आणि आपण पाहतोय आता हर्षवर्धनने थेट विक्रांतची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण हर्षवर्धन ज्या प्रकारे त्याची बाजू मांडत असतो ना, तेव्हा आपण पाहतोय एक एक करून पॉईंट टू पॉईंट ऊर्जाने हर्षवर्धनच्या प्रत्येक बाजूला चांगलं चोख उत्तर दिलेलं असतं. त्यामुळे हर्षवर्धन चांगलाच आता इथे कमी पडतो. शेवटी हर्षवर्धनला कळतं की आज या कोर्टामध्ये मी जिंकणारच नाही आहे, जिंकणार तर ऊर्जाच आहे. घरी ज्याप्रमाणे तिने म्हटलं जहागीरदारांची परंपरा मी कायम ठेवील, त्याचनुसार आता ती सक्सेस होताना दिसते. प्रेक्षकांनो, शेवटी जज साहेब बोलू लागतात, खरं तर विक्रांतच्या विरोधात एकही पुरावा आत्तापर्यंत नव्हता, परंतु ॲडव्होकेट ऊर्जा तुम्ही दिलेला हा पुरावा ना एकदम आम्ही बघितला आहे, चेक केला आहे, जबरदस्त आहे. विक्रांतने पद्मावर केलेला अन्याय हा दिसून पडतोय. यामध्ये विक्रांतला शिक्षा होणे गरजेचं आहे. तेव्हा जज साहेबांनी म्हटलं आणि त्याच वेळेला आमदार शिर्के विक्रांतच्या बाजूला असलेल्या हर्षवर्धनला खुणावतो, वकील साहेब काहीतरी करा, माझ्या मुलाला जरा शिक्षा झाली ना तर होत्याचं नव्हतं मी तुमचं करून टाकेल, मी त्याच वेळेला बघा तुमची काय हालत करेल. हर्षवर्धन मात्र आमदार शिर्क्याला म्हणतो, ए बघा आता ही केस आपल्या हातातून गेली आहे, तुमच्या मुलाने जे काही कांड केले ना त्याची शिक्षा त्याला आता मिळणारच आहे, कारण तो आता कोर्टात ज्याप्रमाणे वागला तसं त्याने वागायला अजिबात नको होतं. मी तुम्हाला तुमच्या घरी सांगितलं होतं, पण शेवटी तो माझ्या मनाविरुद्ध वागलाय, त्याने आता कोर्टाचा नियमभंग केलाय, मी आता अजिबात काहीही करू शकत नाही आहे. आमदार शिर्के म्हणतात, हर्षवर्धन संपवून टाकेल मी तुला. त्याच वेळेला हर्षवर्धन म्हणतो, मला संपवण्याचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या पोराला वाचवण्याचा विचार करा. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, विक्रांतला जशी शिक्षा सुनावण्यात आली लगेच आता चिडून मात्र विक्रांतने बाजूला असलेल्या दंडुक्या उचलल्या आणि तो घेऊन कोर्टात इतका मोठा राडा घातलाय. आणि आपण पाहतोय विक्रांतला आवरण्यासाठी थेट ऊर्जा पुढे आलेली असते. ऊर्जाने विक्रांतच्या कानाखाली अशी खेचली आहे ना प्रेक्षकांनो, सगळ्यांनी हे पाहिल्याच्या नंतर सगळे एकदा आता मागे होतात. विक्रांत तर घाबरतो, त्याला कळतं की ऊर्जामध्ये काहीतरी एनर्जी आहे, खतरनाक आहे. ऊर्जा आता बोलते, काय रे मूर्खा, काय समजतोस काय तू स्वतःला? एक गोष्ट लक्षात ठेव, पद्मावर अन्याय केलास ना त्यामुळे तुला ही शिक्षा सुनावण्यात आली. हे वाक्य ऐकल्यावर मात्र विक्रांत आता शांत झालेला असतो. तेवढ्यात ऊर्जाचा आता प्रेक्षकांनो शौर्याने कोर्टात जय जयकार करायला सुरुवात केली आहे. ऊर्जा शौर्य जहागीरदार, ऊर्जा शौर्य जहागीरदारांनी केस जिंकली आहे. शौर्य बोलता थेट कोर्टामधलं वातावरण मात्र इतकं बदलतं ना. शेवटी न्याय मिळाला पद्माला आणि पद्मा येते, ऊर्जाच्या पाया पडते, हात जोडते. ऊर्जा म्हणते, अगं वेडीयेस का तू? माझ्या पाया पडायची काय गरज आहे? तू नको काळजी करूस, तू खरी होतीस आणि सत्याचाच विजय होत असतो. प्रेक्षकांनो, आता मात्र हर्षवर्धनला कळलं की आपली म्हणावी तितकी किंमत आता कोर्टात उरलेली नाही आहे. हर्षवर्धन तिकडून निघतो. आपण पाहतोय ऊर्जाने हर्षवर्धन समोर जात त्यांचे पाया पडत आशीर्वाद घेतले. बाबा मी एक सांगू का तुम्हाला, तुम्ही हरला नाहीत बाबा, तुम्ही जिंकला आहात, कारण तुमच्यामुळे मी वकील
देखील झाले. आज चांगल्या प्रकारे मी लढू शकले, सगळे पॉईंट मांडू शकले. तर मंडळी, या मालिकेच्या येणाऱ्या काळामध्ये अजून काय इंटरेस्टिंग भाग आपल्याला पाहायला मिळू शकतील का? कारण मालिका आता एका खूपच सुंदर अशा वळणावरती येताना आपल्याला दिसते आहे. आणि जशी जशी मालिकेमध्ये ऊर्जा, विजया, शौर्य, हर्षवर्धन यांची केमिस्ट्री बघायला मिळते ना, जसं ऊर्जाला त्रास देण्याचा हे सगळे प्रयत्न करतात, ते या दिवसांमध्ये आता तिला खरंच घराच्या बाहेर काढू शकण्यात सक्सेसफुल होणार का, हे सगळं प्रेक्षकांनो पाहणं खूपच रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमची प्रतिक्रियासुद्धा आम्हाला सांगा.